नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टर साळुंखेंच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ॲलर्जी आणि हेअरफॉल या विषयावरती चर्चा केली आणि मी सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओ जो करणार आहोत त्याच्यामध्ये खास चर्चेचा विषय घेऊन येणार आहे, म्हणजेच सौंदर्य चिकित्सा. तर आज मी तुम्हाला प्रॉमिस दिलेलं पाळलेलं आहे आणि आज आपण बोलणार आहोत डॉक्टर आकाराम साळुंखे बोडके यांच्याशी सौंदर्य चिकित्सा या विषयावरती. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर, काही दिवसांपूर्वी मी होमिओ ब्युटी ही वेबसाईट पाहिली, तर त्याच्यामध्ये जे नाव तुम्ही यूज केलं आहे म्हणजे ते कसं काय प्रॉपर तुम्ही निवडलं? त्याचं असं आहे की मुळात होमिओपॅथीच ब्युटिफुल आहे आणि मुळात जे एक ब्युटी शास्त्र आहे तेच आता जरा थोडक्यात भरकटत चाललेलं आहे. त्यामध्ये जरा व्यापारीकरण होत चालले. ते खरं सौंदर्यशास्त्र आहे पण त्याचं प्रसाधन शास्त्रात रूपांतर होत चाललंय आणि त्याचा व्यापार चालू आहे. त्यामुळे बरीचशी परदेशी प्रसाधनं किंवा इथं काही लोकल कंपन्या त्या जाहिरात करून प्रसाधनं वापरायचा सल्ला दिला जातो आणि त्याचा दुष्परिणाम हा होऊन चेहऱ्याची बरेच सौंदर्य खराब केवळ ह्या गोष्टीमुळे झालेले आहे. आणि टेक्निकॅलिटीज म्हणजे सर्जरी, क्रायोसर्जरी, लेझर वगैरे ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं जातंय आणि नैसर्गिकरित्या सौंदर्य जे परमेश्वरानं फार चांगलं दिलेलं आहे, त्याला एक चेहऱ्याला ग्लो दिलेला आहे, चेहऱ्याची ठेवण वगैरे परमेश्वरानं फार चांगली केलेली आहे आणि त्यात छेडछाड ह्याच्यामुळं होऊन सौंदर्याची नासाडीच होती थोडक्यात. आणि बरं कसं होतंय की जाहिरातीच्या जगात ज्याची जाहिरात जास्त ती गोष्ट जास्त प्रसार होतोय आणि लोक मग ह्या प्रसाधनावरच जास्त फोकस करतायत आणि उपचार हा सौंदर्याचा खरा करायला पाहिजे तो होत नाही. आणि हे जाणवल्यानंतर मला असं वाटलं की आपण जरा थोडंसं पुढं आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर असा कॉन्फिडन्स येतो कुठून, म्हणजे आला कुठून तुमच्यामध्ये असं? आता तसं म्हटलं तर बघा 45 वर्ष झाली मी या प्रॅक्टिसमध्ये आहे. म्हणजे त्यामध्ये मी म्हणजे थोडक्यात उपाय केले, मी आधी केले आणि मी न सांगितलं हा माझं ब्रीदवाक्य आहे. मी उपाय केले, मला त्याचे काही अनुभव आले आणि जे दुसरीकडे उपाय करून त्यांना काय जो अपाय झाला हे मला माहीत झाल्यामुळं हा कॉन्फिडन्स आला आणि थोडक्यात खात्री झाली की आपण खरं हे लोकांना पटवून सांगितलं पाहिजे की मूळ सौंदर्य जर टिकवायचं असेल तर कमीत कमी प्रसाधने आणि जास्तीत जास्त स्वच्छता आणि होमिओपॅथी सारखी नैसर्गिक पद्धतीचा उपचार जर आजविकार असेल तर. मग सर, चेहऱ्याचं सौंदर्य जे बिघडवतात त्याची कारणं काही तुम्ही सांगू शकता का? आता बिघडवतात म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना असं झालंय की ॲलोपॅथी किंवा सौंदर्य प्रसाधनं हीच रूढ पद्धत आहे सौंदर्याच्या उपचार करताना आणि त्यामुळं त्याची कारणं काही तपासली जातच नाहीत. तर खरी सौंदर्य शास्त्राचे बिघडवणारे जे आजार आहेत ह्याचं प्रमुख कारण आहे ते हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि काही इन्फेक्शन्स आहेत, काही ॲलर्जी आहेत. आता ह्याला जो उपाय आहे तो सगळ्यात चांगला होमिओपॅथीचा उपाय आहे, ज्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने साईड इफेक्ट नसणारी औषध उपाय आहेत आणि कोणतीही सर्जरी वगैरे असं काही नाही. अच्छा, मग या रोगांची कारण काय आहेत? कारण आता मी बोललो त्याप्रमाणेच जास्त कारण आहे ते हार्मोनल इम्बॅलन्स आहे. शरीरात जे काही आपले हार्मोन आहेत ते कमी जास्त प्रमाणात होतात आणि मग त्यामुळं प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर मग परत त्याच्यावर इन्फेक्शन बी वाढत असतात आणि इन्फेक्शन वाढले की मग ते सौंदर्याच्या नासाडीच होते त्वचेची. आणि परत काही कारणं अशी तर आहेत की त्याचे उपाय आहेत थोडक्यात स्किन पिलिंग सारखा, म्हणजे चेहऱ्याचा वरचा पातळ थरच काढून टाकला जातो. हे तुम्हाला माहित सुद्धा नसतं, तुम्हाला नाव गोंडस वाटतं पिलिंग, पण ऍक्च्युली ते केमिकल पिलिंग असू देत नाहीतर लेझर पिलिंग असू देत, ते तुमचं त्वचेचा तो सुद्धा अवयवच आहे अस्तर सुद्धा. आणि मग तो काढला तर तुम्हाला परत चेहरा पूर्णपणे शुष्क कोरडा होतो, हे माहित सुद्धा नाही लोकांना. आता अगदी उदाहरणच द्यायचं दुसरं सांगतो तुम्हाला. एक चामखीळ असतो, तो चामखीळ काढायसाठी सुद्धा कॉटरी केली जाते, मी इलेक्ट्रिक कॉटरी केली जाते, म्हणजे थोडक्यात जाळून काढला जातो. त्या ठिकाणी डाग उठलेला असतो. आता तेच तुम्ही जर होमिओपॅथी मध्ये जर केलं तर आम्ही तुझ्यासारखं औषध आहे आमचं किंवा त्यामध्ये काय कधी पोडोफॉलियम लावायचं औषध आहे, त्यांनी अगदी काही आठवड्यातच ते बरं होऊन जातं. नुसते औषध. अगदी दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला की वांग आहे,
की वांग बरा होत नाही असं समजून चालतात लोक. पण वांग बघा साधारण तारुण्यात येतो, प्रेग्नन्सी मध्ये येतो, लॅक्टेशन पिरियडला येतो, मेनोपॉज मध्ये बी वांग येतो. याचा अर्थ हार्मोनशी फार संबंध आहे याचा. आणि ही जर हार्मोन जर तुम्ही दुरुस्त केले तर वांग निघून जातो. आणि असून वांग हा किंवा काळा डाग आहे त्याचं प्रमुख कारण असतं की मेलॅनिन हे त्वचेवर जास्त आलेलं असतं. आणि ते मेलॅनिन कुठून येतं? त्वचेवर नाजूक कॅपिलरीज असतात आणि त्यामध्ये रक्त असतं, त्याच्यातला अंश बाहेर आलेला असतो आणि ते हार्मोनल बदल झाले त्यामुळे येतो. आणि मग ह्या जी इतर शास्त्र आहेत त्यात ह्याचा विचार कमी केला जातो आणि मग त्यामध्ये त्याला काय लेप लावणे किंवा सर्जरी करणे असे उपाय करतात. पण लोकांना हे बी माहीत झालं पाहिजे की तुम्हाला वांग येणार नाही ह्यासाठी जर तुम्ही थोडीशी चुणूक माहीत झालेली असती त्याचवेळी जर उपाय केला तर पुढचं पूर्ण टळणार आहे तुमच्या. हो, पण नक्की काय कोणते उपाय करायचे त्याच्यासाठी? त्यामध्ये उपाय जर करायचं म्हटलं तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्याकडे सल्ल्यानं त्यांच्याकडून माहिती घेऊन कशा प्रकारचा हार्मोनल बॅलन्स आहे, त्वचेचं काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार औषध उपचार केला तर निश्चित ते बरं होतं. म्हणजे वांग आणि काळे डाग घालवण्यासाठी निश्चित होतं. अगदी चेहऱ्यावरची काळी वर्तुळ असते बऱ्याच वेळा की हार्मोन तर असतंच, काळजी चिंता असण्यामुळे बी होतं आणि सौंदर्य प्रसाधनाच्या ह्याच्यामुळे बी होतं. आणि हे निश्चित जातं हे मी खात्रीनं अनुभवलं म्हणून हा खरं मला कॉन्फिडन्स आला. अच्छा, म्हणजे जनरली सर आता हे झालं स्त्रियांच्या बाबतीत, तर पुरुषांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो की भुवयावरचे केस किंवा चाय पडणे याच्यावरती काय उपाय असतो, त्यासाठी काय करायचं? निश्चितच आहे होमिओपॅथीच फक्त चांगला उपाय. चाय पडल्यावर नाहीतर काय करणार? काय ट्रान्सप्लांट करू शकता तुम्ही तिथे, हेअर ट्रान्सप्लांट जसं वर करता तसं चायचं करू शकत नाही. त्याला चाय पडणे हा सुद्धा हार्मोनचा पुरुषांच्या बाबतीत असं सांगेन तुम्हाला की टेस्टोस्टेरॉन हार्मोन मध्ये एक बदल होतो आणि तो DTH मध्ये रूपांतर होतं आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्या तुमच्या केसावर होत असतात. मग त्यावर चेहऱ्यावरच्या केसामध्ये होतात. तसेच समजा आता भुवयाचे केस आहेत किंवा पापणीचे केस आहेत यामध्ये काय काय विरळ होतात. मग त्याला तो हार्मोनल इम्बॅलन्सच आहे त्याला जबाबदार आहे. अगदी इव्हन दाढीमध्ये सुद्धा, मिशीमध्ये दाढीमध्ये सुद्धा ते चाय पडली जाते. आणि दुसरा एक आजार होतो दाढी मिशाच्या केसांमध्ये की त्याच्या मुळाशी कंड उठतो, म्हणजे खाज सुटते आणि मग ते तिथे इन्फेक्शन होऊन तिथं पोवाच्या गाठी बी तयार होतात. ह्याला सुद्धा हे कायमचं घालवायचं असेल तर होमिओपॅथी शिवाय उपाय नाही मॅडम. अगदी मी खात्रीने सांगतो. आणि मी हे 45 वर्षात दोन्ही उपाय पाहिलेले आहेत जवळून, किंवा प्राथमिक काळात मी सुद्धा काही ॲलोपॅथीचे उपाय त्यांना सुचवले, पण त्याचे दुष्परिणाम दिसल्यावर मी पूर्णपणे होमिओपॅथीकडे वळवलं आणि त्यात फार फायदा होतो. अर्थातच तुमचा अनुभव खूप छान आहे डॉक्टर. पण कुंकू जेव्हा एखाद्या स्त्री लावते किंवा लिपस्टिक लावतो आपण, तर त्यावेळेस काही ॲलर्जी सारखं होतं, म्हणजे लिपस्टिक लावली की ओठ काळे पडतात, कुंकू लावलं की खाज सुटते वगैरे, तर ते कशामुळे होतं? आता असं आहे की ॲलर्जीचं मुळातच आहे की कशाचीही ॲलर्जी होऊ शकते. आता कुंकू हे कसं आहे की ते तुमच्या शास्त्राच्या परंपरेप्रमाणे सौभाग्याचं लेणं आहे, त्यामुळे लावावंच लागतं. कुंकवामध्ये केमिकल बी असतंच ना थोडं, चुना वगैरे कुंकवात आहेत किंवा ते काही अजून ह्याच्या म्हणजे रंग हळदीचा भाग आहे त्यात, ह्याची बी ॲलर्जी होते. आता प्रश्न ह्या ॲलर्जीमध्ये असा येतो की कुंकू लावायचं नाही तरी अडचण आहे, लावलं तर त्यामध्ये हे होतं. मग त्याला होमिओपॅथीची फार चांगली औषध आहेत. आम्ही लावायसाठी सुद्धा होमिओपॅथी मलम देतो, त्याच्यावर टिकली लावायला सुद्धा देतो. आणि होमिओपॅथीची औषधं दिली तर ती ॲलर्जी पूर्णपणे जाते. त्यामुळं होमिओपॅथीनच ती घालवली पाहिजे. आता राहायला लिपस्टिक तर टोटल केमिकल आहे मॅडम, पण मुळात गरजच नाही लिपस्टिक लावायची, पण तोही लालसरपणा यासाठी मग होमिओपॅथीमध्ये आहे ना हेमेमेलिस नावाचं औषध आहे, ते तुम्हाला लालसरपणा देतं, ते तुम्ही वापरा वाटल्यास. अच्छा. आणि डॉक्टर एक प्रकारची ॲलर्जी असते की आपण शेतामध्ये गेलो की गवताची ॲलर्जी होते किंवा मग त्याच्यामुळे खाज उठते, मग ते त्याच्यासाठी काय करायचं? हा, आता तो एक फार चांगला प्रश्न विचारला आणि फार कॉमन. आणि तुम्हाला सांगू का, किंवा शेतात बायका कामाला जातात, हा ॲलर्जी होऊ शकते. निश्चित होते मॅडम. त्यामध्ये काँग्रेस गवत याला पार्थोलिन म्हटलं जातं आणि काँग्रेस असं नाव आहे, पण त्याचं अजून काहीतरी वेगळं बी म्हणतात. हा, तर त्या गवताची ॲलर्जी झाल्यावर चेहरा एवढा काळा पडतो आणि कंड सुटतो आणि पाझरतो सुद्धा चेहरा, की बरेच मी तर असे पुरुष बघितलेत की डोक्यावर टॉवेल किंवा
हो, रुमाल हो. टाकूनच येतात हो. किंवा त्यांना ते चेहरा दाखवायची हे होता. इच्छा. किंवा बऱ्याच महिला तर शेतात काम करणाऱ्या टोल महिला तर बांधून ते करतात. टोल बांधून करतात हो, हो. किंवा तो दिसू नये म्हणून सुद्धा टोल बांधला जातो. हो, हो. पण ह्याला होमिओपॅथीनं फार चांगलं हे होतं. अच्छा. चांगला साधारण वर्षभर औषधं घेतली ना तर चेहरा मूळ पदावर येतो. हे मी माझ्या अनुभवानं सांगतो आणि मी खात्रीने सांगतो. अच्छा. डॉक्टर, आणि बऱ्याच वेळा काय होतं की चेहऱ्यावर किंवा मानेवर आपल्या चामखे उठलेले असते, मग त्यासाठी आपण, आता तुम्ही मगाशी सांगितलंच मला की तर होमिओपॅथीमध्ये पोटातून घेण्याची औषधं आहेत तर कोणता उपाय आहे? होमिओपॅथीमधून पोटाला पटतून घेण्यासाठी थुजा आणि अँटीमनी क्रोड नावाचं एवढं चांगलं औषध आहे की, आणि त्याच्या जोडीला एक लावायचं औषध आहे ते त्याच्या टोकाला जर चामखिळीच्या लावलं तर ते काही आठवड्यात किंवा काही दिवसात गळून पडतात आणि डाग शिल्लक राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचं मला अच्छा, म्हणजे शस्त्रक्रिया वगैरे करायची का? अजिबात लागत नाही. म्हणजे आम्ही तर नाही, आणि असं होतं काही वेळा आड इतकं 100च्या पेक्षा पटीत असतात चामखीळ. त्याची कशी शस्त्रक्रिया करतात? हातबल होतात डर्मॅटॉलॉजिस्ट, पण दुर्दैव मी सांगतो मॅडम ते रिफर नाहीत करत होमिओपॅथी डर्मॅटॉलॉजिस्ट. डाग वगैरे पण सगळं जातं? 100% जात. पूर्ण चेहरा होतो चांगला. आणि डॉक्टर, आजकाल आपण बघतो मुलींच्या चेहऱ्यावरती असं ऍक्ने किंवा तारुण्य पिटिका वगैरे उठतात, तर त्यासाठी काय खास उपाय आहे का? त्यासाठी फक्त होमिओपॅथीचा उपाय मी तर सांगेन. त्याचं कारण सांगतो की या तारुण्य पिटिका हा आजारच मुळात हार्मोनल इम्बॅलन्स न झालेला असतो, जरी तो त्वचेचा असला तरी. आणि मग त्याच्या म्हणून तारुण्य पिटिका सुद्धा बघा तुम्ही त्या 3 फेजमध्ये उठतात. म्हणजे तरुण मुलीला एक हार्मोन, नवीन एक स्त्रीत्वाचे हार्मोन इस्ट्रोजन सारखं येतात टीनेजर मध्ये, आणि मग ते कमी जास्त होतात. बऱ्याच वेळा कसं होतं की निसर्गता कमी जास्त होतात, व्यायामाचा अभाव पडतो किंवा सौंदर्य प्रसाधनाचा अतिरेकी वापर झाला तर चेहऱ्यावर आपल्या एक श्वसन व्यवस्था आहे, थोडक्यात छोटी छोटी छिद्र आहेत, त्यामधून काही द्रव बाहेर येतात आणि बाहेरचं सुद्धा त्यात म्हणजे रेडिएशन वगैरे घेतलं जातं. आणि आपण सौंदर्य लेपाचा अतिरेक केला तर ती बंद होतात आणि मग त्या ठिकाणी गाठी उठतात. आपण त्यालाच मुरुमे झाले असं किंवा तारुण्य पिटिका म्हणतो. आणि हार्मोनमुळे सुद्धा त्या ग्रंथीला खालून सूज आलेली असती आणि म्हणून त्या सुद्धा त्यामध्ये परत भविष्यात पू होऊ शकतो आणि मग शेवटी बरं झाल्यावर तिथं खड्डा पडतो. अशा प्रकारे सगळ्यात मोठं नुकसान तारुण्य पिटिका करतो की बऱ्याच स्त्रियांना आपण चेहरा दाखवू नये असं म्हणायची पाळी, खंड पडून डाग सुद्धा पडतात. आता याला हार्मोनल बॅलन्स जर केला तर ती येतच नाही ना. माझं असं म्हणणं आहे, बरा करण्यापेक्षा परत न येऊ नये देणे सुद्धा तुमच्या हातात राहिलं पाहिजे. हे ॲलोपॅथीत नाही आहे. तुम्ही स्किन पिलिंग कराल, तिथले ग्रंथी काही काढाल, पण परत न उठायची खात्री कशाने देणार? काय आहे तुमच्याकडे? नाही आहे काय. आणि म्हणून लोकांनी भले प्रसंगानं केलं असेल तुम्ही काही सर्जरी, लेझर वगैरे, पण होमिओपॅथी न करता तुमच्या तारुण्य पिटिका कायमस्वरूपी थांबणारच नाही. त्यामुळे होमिओपॅथी आणि त्याला काही साईड इफेक्ट नाहीत. आमची त्यासाठी मलम सुद्धा आम्ही होमिओपॅथी बरेबेरी ॲक्टिव म्हणून मलम देतो आणि पोटातून खायला थुजा म्हणून देतो. परत बर्बेरी ॲक्टिव्ह सुद्धा देतो. एक कालिब्रोम सुद्धा औषध आहे, हिपरसल्प म्हणून एक औषध आहे. सगळ्यांचा फार चांगला उपयोग होतो मॅडम. अच्छा डॉक्टर, तुम्ही एवढ्या खात्रीने बोलता, सगळे उपाय वगैरे व्यवस्थित सांगता, पण त्याचे पुरावे काय आहेत? आता आपल्याकडे अशा असंख्य केसेस झालेले आहेत, पण त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे असे. तर आता आपण मग तुम्हाला त्या संदर्भात मी जरा काय काय हे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. एक फोटो मी तुम्हाला सादर करतोय. तो फोटो मुरमे होण्यापूर्वीचा आहे व नंतर आहे. आता तुम्हाला जाणवेल की हे किती एका तरुण मुलाचा तुम्ही बघणार नाही की त्याच्या चेहऱ्याकडं असा फोटो आहे की मुरमामुळे काय झालेलं होतं. आणि त्याचा मी उपाय केल्यानंतर सुद्धा बघा त्याचा बऱ्यापैकी त्याला हे झालंय की ज्याचं लग्न केवळ त्यामुळे थांबलं होतं. हे तुम्हाला सांगायचं आहे की बरं, म्हणजे एक मजूर माणूस होता, त्याला एकतर मजुराला कोण मुली द्यायला फारसं हे होत नाही, तयार होत नाही, तशात असं विद्रूपण आलं तर तो चांगला झाला, त्याचं लग्न सुद्धा ठरलंय. मॅडम, मला हाच एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. दुसरा एक मोठा पुरावा आहे. हा दुसरा एक कुंकू ॲलर्जीचा फोटो आहे. पूर्वीचा आहे, उपायानंतरचा आहे. पूर्णपणे आता ती महिला कुंकुस लावते. दुसरा एक फोटो वांग झालेल्या स्त्रीचा आहे. तो उपचारापूर्वीचा आहे व नंतरचा आहे. हा एक अजून एक फोटो आहे, तो
डोळ्याभोवती काळी वर्तुळे असलेला आहे आणि त्याच्यातच त्या मुलाला तिथं जन्मखून म्हणून सुद्धा काळे डाग होते, ते सुद्धा गेले त्याच्याबरोबर. मला सांगायला म्हणजे होमिओपॅथी किती थरावर उपयोगी पडते हे मी तुम्हाला सांगू शकतो. आता अजून एक फोटो मी दिलेला आहे बघा. सूर्यप्रकाशाची ॲलर्जी एका मुलीला होऊन तिचा सगळा चेहरा पूर्ण विद्रूप झालेला होता आणि ते डर्मेटॉलॉजिस्टकडे हताश होऊन उपाय घेत होते पण नाही झालेला. शेवटी त्यांनी अल्ट्राव्हायोलेट एक्सपोजर करा असं सांगितलं होतं, पण त्यांची ती खर्चिक असल्यामुळे ती माझ्याकडे आली, पूर्ण चांगली झालेली. तिसरा अजून एक चेहऱ्यावर जखमांचे डाग येणे ह्याचा बी एक फोटो दिलेला आहे. नाकाचा आकार आगडबंब झाला होतो, म्हणजे रैनोबोमा म्हणून एक असतो, याचा फोटो नाही, पण मी हा विकार सुद्धा फक्त होमिओपॅथीने बरा होऊ शकतो हे मी सांगतो तुम्हाला. आणि पुरुषांच्या दाढीमध्ये चाय पडणे व कंड पडणे हे सुद्धा हे दिलंय. परत ॲलर्जी म्हणजे आर्टिकॅरिया म्हणतो, कशाची तरी ॲलर्जी अन्नपदार्थाची वगैरे, चेहरा सुजला जातो. आणि मग तो सुद्धा पूर्वीचा आणि नंतरचा असा मी फोटो घेतलेला आहे. आणि स्टिरॉइडचा अतिवापर झाला तर एक चंद्रमुखी, त्याला मुंडस्फेशी म्हणून एक असतो, त्याचा फोटो नाही पण मी तुम्हाला सांगतोयच की हा एक सुद्धा पुरावा आहे की आम्ही ते बरं केलेलं आहे होमिओपॅथीने. आणि चेहऱ्याचा सोरायसिस होणे ह्यांनी सुद्धा चेहऱ्याचं सौंदर्य जातं. चेहऱ्याला पण सोरायसिस होतो, सोरायसिस कुठे चेहऱ्यावर होतो, डोक्यात होतो, कुठेही होतो. आणि लुपस एक आजार असतो, याचा काही फोटो नाही आहे, पण हा सुद्धा आजार फक्त होमिओपॅथीने बरा होतो. ते ॲलोपॅथीत म्हटलं तर मग स्टिरॉइड सारखी वगैरे औषधं, मग त्याचा दुष्परिणाम होतो. तर प्रेक्षक हो, मला वाटतं आता सौंदर्य चिकित्सा या प्रश्नावरती म्हणजे तुम्हाला उत्तर इतकं परफेक्ट मिळालं असेल, मार्गदर्शन पण इतकं सुंदर केलंय डॉक्टरांनी. आणि सौंदर्य चिकित्सेवरती आपण इतर कुठलेही उपाय करण्यापेक्षा होमिओपॅथी हा उपचार करावा असं मला नक्की 100% पटलेलं आहे. वैद्यकीय जनजागृतीची ही मालिका कायम चालू ठेवण्यासाठी आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये घेऊन येणार आहोत सततची होणारी सर्दी आणि दमा. तर त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.